आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8. जय माता दी. रक्तबीज वध. ध्यान. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुशपात आंबान हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच. चंडमुंड महादित्य तेथे सेना महाबली संग्रामी मेली पाहून शुंभ संतापला म्हणे. असली नसली सेना दे त्यांची काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीच सेनापती जय 86 उधळीत चला रणी 84 कंबू नावाची सैनिक घेऊन चला प्रणास कोटी देवी यशत दोन कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक द्रोहद मौर्य कालकीय महासुर युद्धाशी सज्ज होऊन ममात्म्याने चला त्वरे प्रखर शास्त्रात शुंभ आज्ञा देत त्यांशी घेऊन सहस्रो सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात असे. भयंकर देत सेना पाहुणी चंडिकारणी टंकार नादी भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष सिंह घंटाचा नाद तो गेला दिगंतरा उल्हासी मुख कालीचे वाटेल विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकून देते धावले. चंडिका सिंह कालीची सकृत सर्व गेलती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवाच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमाने संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या तेथे संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्यांची तशी दिशे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धात देवता हंसयुक्त विमानेशी अक्षशत्रू कमंडलू अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मणी ती रणा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाची फाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातळी रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खणगते श्रीहरी यज्ञ वाराही शक्ती जे त्या वाराह स्वरूपी आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंहाप्रिय आली ते केश झाडीत क्रोधे तारे ती पडते धनी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणि शंकर वधावे शीघ्र हे देते आज्ञा चंडीशी देत असे. देवीपासून येतेवेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गरजेश तशी वा तशी ती अपराजिता देवी जटाधूमिल शंकरा म्हणे तुत होनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्भांताशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती उजते त्यांना संदेश सांगण्याचा दैत्यानुजा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य त्या इंद्रा देवांची यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला भक्षतील. तत्क्षणी शिवदूत झाला ऐशी सन्माने तिचे की शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबुधाशी एकूण कात्यायिनी जिथे असे सकृत देते त्या ठाई विद्रोहीशने धावले मसर हृदय त्यांच्या ते देते अस्त्र जोकती सृष्टीशक्ती बाण आदी देवी लागून मारे ते टंकारुणी धनुष्याशी अस्त्रशस्त्राधिपती शस्त्रास्त्र तोडी देत त्यांचे देवी भीम पराक्रम शूल मारुणी ती काली खटवांगे वधुनी पुन्हा शत्रूंच्या घेऊन प्राण विचरे रणभूमीची ब्राह्मणी कमंडुली चल फेकी जेते कुठे तेथील शत्रुनिष्ठेची होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुण वैष्णवी कार्तिकेय जी शक्ती दैत्य संहार चालित इंद्रशक्तीच्या वज्रवक्ष तशा दैत्य दानव रक्त सांडूनी अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत ताडाने चक्राने वार साधून असंख्य दैत्य संहारी विषिन्न लोळती भूमी नारसिंह नखाग्राने फाडे दैत्य महाबली करुणी सिंहनादाशी रणी फिरे भयानक शिवदूतीच्या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा होत शनी मातृगण महाकुली वधता देते सैनिक पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन येते त्यांशी पळता पाहे रक्तबीज महाकळ युद्ध लागिते एकाळी त्या संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंब हितवत दुसरा देते उद्भवे लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून घायाळ देते झाला देते थेंब रक्तातून आले तितके देते धावले युद्ध खेळाव्या लागी सर्वांचे पूर्ण आत्ता वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणासमय घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम घोरी पुन्हा वज्राची आघावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्य आता होती शतसहस्र वैष्णवी चक्र सोडणे करी घायाळ देते तो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्रो रक्तबीजाने चक्रमंडळ व्यापले शक्ती मारू नको मारी वाराही खणग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मात्र शक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलाधिकारांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज तिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिन्न दैत्यांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझ्या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे तो अमानकी संहारता रक्त सारे विचारता रणात त्वाशीन होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशे युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नाही ऐसे बोलून शूलाशी रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने कृत रक्तबीज तरी गदा चंडीपरी हाने नाशी इच्छित देवीचा थोडीही दुःखीना झाली गदा शोषणी चंडिका रक्तबीजाच्या देही देवीने घाव घातले सांडले रक्तचे त्याची कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तशनी वज्र बाण खंग वृष्टी रक्तबीजास मारी त्याच्या मुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी कृपाळ रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंदे थोर दाटला महादैत्याची अवधे धैर्य देवांचे झाले मातृगुणा महासत्य रक्तबीज नळाला रणमध्ये अतिहर्षे रणिनाचे ती देवता ओम इति श्री अच्युतवीरचे नाम प्राकृत भावात ठिकाणी असे मार्कंडे पुराणे सर्वनिक मनवंतरे देवी महात्मय रक्तबीज नाम षष्टमध्याय हा
जय माता दी. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, आई साहेब जगदंबा माता की जय.